आणि एक अशी काही घटना घडली ज्या घटनेने विमींचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. आपल्या पतीबरोबर त्या एका पार्टीमध्ये गेल्या होत्या. ग्रँड हॉटेल कलकत्त्याचं आहे, तिथे ते एका पार्टीला गेले होते आणि तिथे त्यांची भेट झाली संगीतकार रवी यांच्याशी. रवीने जेव्हा बघितलं विमींना तेव्हा त्यांचा सुंदर चेहरा बघून ते त्यांच्याकडे आले आणि म्हणाले की अरे तू चित्रपटामध्ये काम का नाही करत आहेस, तुझा चेहरा खूप सुंदर आहे, तू एक चांगली हिरोईन बनू शकतेस. तर विमीनी तेव्हा सांगितले की नाही, माझा असा काही इरादा, काही मी विचारच कधी केला नाही. रवी म्हणाले की नाही, तू नक्की याच्यावरती विचार कर, तुझा चेहरा फार देखणा आहे, तर तू सिनेमात आलीस आणि खरं मुंबईला आलीस म्हणजे जर तर मी तुझी ओळख बी आर चोप्रांशी करून देईन. तर बी आर चोप्रांच्या अनेक चित्रपटांमध्ये तोपर्यंत रवीनी संगीत दिलं होतं, चांगले घरगुती त्यांचे संबंध होते. त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं की बी आर चोप्रांशी ओळख करून दिली तर या मुलीमध्ये पोटेन्शियल असेल तर चोप्रा नक्कीच हिला आपल्या चित्रपटामध्ये संधी देतील. ही भेट झाली. त्याच्यानंतर रवीने आपला नंबर वगैरे सगळं शेअर केलं होतं. त्याच्यानंतर 3-4 दिवसानंतर विम्मीच्या डोक्यामध्ये हा विचार सुरू झाला की आपण हिरोईन झालं तर काय हरकत आहे, आणि आपल्याला एवढ्या मोठ्या संगीतकाराने सांगितलेलं आहे की तुझ्यामध्ये हिरोईनचं पोटेन्शियल आहे, तू सुंदर दिसतेस, तर तू ये म्हणून. आणि त्यांनी आपल्याला कबूल पण केलंय की चोप्रांसारख्या मोठ्या दिग्दर्शक आणि निर्मात्याशी ओळख करून देईल. हा विचार सुरू झाला. मात्र शिव अग्रवाल जे होते पती, त्यांना फारसा हा विचार रुचला नव्हता. त्यांना असं वाटत होतं की आता संसार सुरू झाले आहेत, मुलं बाळ आहेत, तर आता काय चित्रपटामध्ये काम करण्याची गरज आहे. मात्र जसं मी म्हटलं की त्या जिद्दी फार होत्या विम्मी, तर त्यांनी हे केलं की नाही, मला जायचंच आहे मुंबईला आणि मी हिरोईन बनणार. शेवटी नाईलाजास्तव शिव अग्रवालने त्यांना होकार दिला की नाराजी होती, पण चला आता ऐकतच नाहीये बायको, तर त्यांनी ते म्हणाले बरं ठीक आहे तू ट्राय कर म्हणून. मात्र सासू सासऱ्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती.